नमस्कार, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलच्या साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या नवीन वर्षात सर्वांना सुखाचा पाऊस पडू द्या अशी मी प्रार्थना करतो। या संपूर्ण आठवड्यात आपल्याला कसा हवामान पाहायला भेटणार आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात या संपूर्ण आठवड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, कुठे गारपीट तर कुठे वादळी वारे वाहणार आहेत, या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण आठवड्यात टेम्परेचर्स कसे असणार आहेत, राज्यात कुठे 40 डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आणि कुठे 40 पेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे, या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नाही केला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। देशात असे कोणते स्ट्रॉंग वेदर सिस्टम नाही आहेत ज्यामुळे पाऊस पडेल, म्हणून देशाच्या अनेक राज्यांमध्ये सध्या कोरडे वातावरण आहे आणि उष्णतेची लाट आपल्याला दिसत आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या ईस्टकडल्या भागामध्ये बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत बनलेला आहे। तसंच इथून एक आणखी कमी दाबाचा पट्टा विदर्भाला क्रॉस करताना तमिळनाडूच्या आसपासच्या भागापर्यंत येत आहे। याच्या व्यतिरिक्त जास्त काही वेदर सिस्टम नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ बनण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। येणाऱ्या 6 आणि 7 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा क्षेत्र बनणार आहे। याचा रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते आणि होऊ शकते की हा चक्रीवादळ आपल्याला पाहायला भेटो बंगालच्या उपसागरामध्ये। याची दिशा आता प्रोजेक्शन आपल्याला दिसत आहेत। या कमी दाबाची दिशा आपल्या भारताकडे असणार आहे आणि दरम्यान हा तमिळनाडू किंवा इकडे आंध्र प्रदेशच्या कोस्टलकडल्या भागामध्ये धडकण्याची शक्यता दिसत आहे। या फर्दर आपण समोर अपडेट्स तुम्हाला देत राहू आणि या सिस्टमवर आपली ट्रॅकिंग चालत राहील। जर आपण टेम्परेचर्स बघितले तर पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भाच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट कायम पाहायला भेटणार आहे। तसंच मराठवाड्याच्या भागात सुद्धा आपल्याला उष्णतेची लाट कायम पाहायला भेटू शकते। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता या संपूर्ण भागामध्ये उष्णतेची लाट पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला कायम पाहायला भेटू शकते। तसंच आपण येणाऱ्या 3 आणि 4 तारखेचा मधातलं पाहूया तर 3 आणि 4 तारखेचा मधातसुद्धा विदर्भाच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट आपल्याला दिसणार आहे। 42 डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे। विदर्भाच्या अनेक भागामध्ये अशी शक्यता आपल्याला इथे दिसत आहे। तसंच मराठवाड्याच्या भागामध्ये 40पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे। जळगाव तसंच इकडे नंदुरबार, धुळे आणि नाशिकचा काही भाग या भागामध्ये सुद्धा 40पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आणि विदर्भाच्या अनेक भागामध्ये 40पेक्षा जास्त आपल्याला तापमान पाहायला भेटू शकतात। इकडे नांदेड आणि परभणी हिंगोलीच्या भागात सुद्धा 40पेक्षा जास्त आपल्याला तापमान येणाऱ्या 3 आणि 4 तारखेच्या मधात पाहायला भेटू शकतात। तसंच आपण येणाऱ्या 4 आणि 5 तारखेचा मधातला पाहूया तर 4 आणि 5 तारखेचा मधातसुद्धा विदर्भाच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट कायम दिसणार आहे। 42 डिग्रीपर्यंत तापमान इकडे अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे। तसंच जळगावच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते। इकडे औरंगाबाद, नांदेड आणि मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता विदर्भ तसंच मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट कायम आपल्याला दिसणार आहे। येणाऱ्या 4 आणि 5 तारखेच्या मधात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते। तसंच येणाऱ्या 5 आणि 6 तारखेच्या मधातली स्थिती बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट कायम दिसत आहे। खास करून पश्चिमी विदर्भात उष्णतेची लाट तीव्र अशी दिसत आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती तसंच इकडे वर्धा या भागामध्ये सुद्धा उष्णतेची लाट तीव्र अशी दिसणार आहे। पूर्वी विदर्भात उष्णतेची लाट सुद्धा कायम आपल्याला दिसत आहे। चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये सुद्धा उष्णतेची लाट दिसत आहे। औरंगाबाद, नांदेड या भागामध्ये सुद्धा उष्णतेची लाट दिसत आहे। 40पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आपल्याला 5 आणि 6 तारखेच्या मधात सुद्धा दिसत आहे। तसंच आपण येणाऱ्या 6 आणि 7 तारखेचा मधातलं पाहूया तर 6 आणि 7 तारखेला विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट कायम आपल्याला दिसणार आहे। मराठवाड्याच्या दक्षिणकडल्या भागामध्ये थोडे टेम्परेचर्स आपल्याला रिलीफ होताना दिसणार आहे। इकडे सोलापूर, उस्मानाबादच्या भागामध्ये थोडा रिलीफ होणार आहे, 40पर्यंत जाणार नाही आहे, पण तरीही टेम्परेचर्स आपल्याला जास्त काही कमी होताना दिसणार नाही आहेत। 40पर्यंत तापमान विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये कायम दिसणार आहेत आणि कुठे कुठे 40पेक्षा जास्त टेम्परेचर्स आपल्याला दिसणार आहेत। येणाऱ्या 6 आणि 7 तारखेच्या मधात अशी परिस्थिती आपल्याला दिसणार आहे। तसंच येणाऱ्या 7 आणि 8 तारखेच्या मधातलं पाहिलं तर विदर्भाच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट आपल्याला दिसत आहे। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता उष्णतेची लाट कायम आहे।
मराठवाड्याच्याही अनेक भागामध्ये उष्णतेची लाट आपल्याला दिसत आहे. रिलीफ फक्त इकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, घाटमाथ्याच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे. टेम्परेचर थोडे कमी असणार आहे त्या भागामध्ये आणि या भागामध्ये लोकांना उष्णतेची लाटपासून थोडं कमी दिसणार आहे आणि रिलीफ या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. तसंच आपण येणाऱ्या 8 आणि 9 तारखेचा मधातलं पाहूया. तर 8 आणि 9 तारखेचा मधात इथे दक्षिण पश्चिमच्या भागात खूप जास्त टेम्परेचर्स आपल्याला वाढताना दिसणार नाही आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये टेम्परेचर्स रिलीफ आपल्याला दिसणार आहे, पण विदर्भात रिलीफ होणार नाही आहे. संपूर्ण आठवड्याभरात उष्णतेची लाट असणार आहे विदर्भाच्या अनेक भागामध्ये. जर आपण पावसासंदर्भात डिटेलमध्ये साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये आढावा घेतला तर या संपूर्ण आठवड्याभरात आपल्याला काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. ते आता आपण पाहणार आहोत कोणते ठिकाण असणार आहेत. येणाऱ्या 4 तारखेपासूनची स्थिती जर आपण बघितली तर 4 तारखेला दुपारी 4 वाजता आपण पाहूया. तर 4 तारखेला दुपारी 4 वाजताची स्थिती तुमच्या स्क्रीनसमोर आहे. यामध्ये आपल्याला इकडे दक्षिण कोकणच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी पुण्याच्या आसपास ढगाळ वातावरण असणार आहे. सातारा, सांगलीच्या आसपाससुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे. दक्षिण कोकणच्या भागात तुरळक स्वरूपात 4 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तसंच येणाऱ्या 5 तारखेला आपण दुपारी 3 वाजताची स्थिती पाहत आहात. तर यामध्ये आपल्याला इथे पाऊस दिसत आहे. सांगलीचा काही भाग, तसंच इकडे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड या भागामध्ये सुद्धा तुरळक स्वरूपात घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच काळात सोलापूरच्या आसपास ढगाळ वातावरण असताना एखादी ठिकाणी पाऊस झाला तर झाला, नाही तर पावसाची शक्यता थोडी कमी आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता इथे गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगलीच्या आसपास गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला दिसत आहे. गारपिटीसोबत हा पाऊस आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला पाहायला भेटू शकते. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता अशी परिस्थिती आपल्याला दिसणार आहे. तसंच आपण इकडे विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भाच्या भागात आपल्याला इथे ड्राय वेदर दिसणार आहे. ऑलमोस्ट असं वेदर आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. पण होऊ शकते की पश्चिमी विदर्भात आपल्याला तुरळक स्वरूपात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन पाऊस पाहायला भेटो, पण खूप जास्त कमी चान्सेस आहेत. ते तुम्हाला 24 तासाआधी मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे पण फर्दर अपडेट्स येणार आहेत याबद्दल. पण सध्या चान्सेस खूप जास्त कमी आहेत. तसंच आपण इथे पाहू शकता संध्याकाळची स्थिती आहे दरम्यान 7 वाजताची 5 तारखेला. तर आपल्याला दक्षिण कोल्हापूरच्या भागामध्ये पावसाची तीव्रता खूप जास्त दिसत आहे. कोल्हापूर तसंच इकडे गोव्याच्या आसपासच्या भागामध्ये खूप जास्त तीव्रता अशी दिसत आहे पावसाची. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातसुद्धा पावसाची शक्यता दिसत आहे. सांगली आणि पुण्याच्या आसपाससुद्धा तुरळक स्वरूपात हलके पावसाची शक्यता दिसत आहे. तसंच येणाऱ्या 6 तारखेचा बद्दल जर आपण बघितलं तर येणाऱ्या 6 तारखेला आपण दुपारची स्थिती पाहिली तर आपल्याला इथे दिसत आहे सातारा, रत्नागिरी आणि सांगली तसंच इकडे कोल्हापूर आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये, तसंच रायगडच्या आसपासच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत 1-2 ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे या संपूर्ण भागामध्ये. आपण विदर्भावर जर आलं तर विदर्भामध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला पाऊस दिसत नाही आहे. पण होऊ शकते की स्थानिक पातळीवर विदर्भाच्या काही ठिकाणी एकदमच पूर्ण जाग्यावर नाही होणार आहे. काही ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे, पण खूप जास्त कमी शक्यता आहे. 6 तारखेलाही अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. 7 तारखेची बद्दल जर आपण बघितलं तर 7 तारखेला दुपारी आपल्याला इकडे दक्षिण किनारपट्टी जे आहे सांगली तसंच इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये तुरळक स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते. 5, 6, 7 तारखेला अशी परिस्थिती आपल्याला इथे पाहायला भेटू शकते. एक कमी दाबाचा पट्टा बनणार आहे या भागामध्ये. यामुळे आपल्याला इथे मॉइश्चर येताना दिसणार आहे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून, आणि यामुळे या भागामध्ये एक अनुकूल परिस्थिती बनणार आहे पावसाळी वातावरणासाठी. तर दुपारनंतर हा पाऊस या भागामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या 8 तारखेपासून थोडी इंटेन्सिटी कमी होणार आहे, पण बंगालच्या उपसागरामध्ये इंटेन्सिटी आपल्याला वाढताना दिसणार आहे. आपण स्पष्ट रूपात समोरील इमेजमध्ये पाहू शकता. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आणि याचा रूपांतर डिप्रेशनमध्ये होताना आपल्याला इथे दिसत आहे. डिप्रेशनमध्ये हा होणार आहे, त्यानंतर डीप डिप्रेशन बनणार आहे आणि मॉडेल्स असे दाखवत आहेत की हा डीप डिप्रेशन नंतर एक चक्रीवादळ आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते. या सिस्टमवर जे पण अपडेट्स येते ते तुम्हाला या चॅनलवर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहो. हा सिस्टम कोणत्या दिशेनं जाणार आहे, काय याचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार आहे का, आणि महाराष्ट्रावर होणार आहे तर कोणत्या भागामध्ये होणार आहे, हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी नक्कीच अपडेट करत राहील. सध्या या साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये आपल्याला दिसत आहे हा सिस्टम आपल्याला इथे इंटेन्सिफाय होताना दिसत आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला हा एक चक्रीवादळ आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते. तर अशी परिस्थिती आपल्याला दिसणार आहे. संपूर्ण आठवड्याभरात आपल्याला एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसू शकते.